जय शिवराय मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे विहिरीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून विहिरीच्या दुरुस्तीसाठीचा पहिला हप्ता अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचं, शेतजमिनींचं, विहिरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे खचलेल्या किंवा बुजलेल्या, गाळ गेलेल्या ज्या विहिरी आहेत अशा विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यासाठी प्रति विहीर 30,000 रुपये एवढा अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि अशाच प्रकारच्या नुकसानग्रस्त झालेल्या विहिरीचे पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि अशा प्रकारे पंचनामे झालेल्या आणि अर्ज प्राप्त झालेल्या जवळजवळ 11,813 इतक्या विहिरीच्या नुकसान भरपाईसाठी आता पहिला हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, 2025-26 वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पहिल्या टप्प्यामधील 50% अर्थात रुपये 15,000 रुपयाच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यासाठी 18,56,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कोकण विभागासाठी 13 लाख, नाशिक विभागासाठी 4,53,00,000, पुणे विभागासाठी 2,50,00,000, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 8 कोटी रुपये, अमरावती विभागासाठी 2,90,00,000 आणि नागपूर विभागासाठी 50 लाख असे एकूण पहिल्या हप्त्यासाठी 18,56,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ही रक्कम ज्या शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीसाठी अर्ज केलेले आहेत अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम स्वरूपामध्ये अनुदान वितरण करण्यासाठी केलं जाणार आहे। 11,813 इतके शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना अग्रिम म्हणून हा पहिला हप्ता 15,000 रुपये या निधीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।